निलेश आणि महेंद्र दोघांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. चला सामना चालू करून घ्यायचा. सेमी फायनलची लढत चालू आहे. सर्वांनी शांत राहायचं आहे. सर्वांनी शांत राहायचं आहे. एकता 11 आणि जीवदानी यांच्या दोघांमध्ये सेमी फायनलची लढत. पहिलं षटक चालू. लॅगो ओ आणि पहिला धक्का. कॅच मया यांच्यातून सुंदर कॅच. चला आम्हाला या मंडपसाठी चांगलं सहकार्य केलं ते म्हणजे निलेश दादा यांचं स्वागत करतात आमच्या मंडळाचे मनीष राऊत. जयेश धन्यवाद. पहिलाच नंबर अर्शू यांच्या स्वरूपात जीवदानी संघाला आणि पुन्हा एकदा चांगलाच हातभर चेंडू ओढवलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अक्षय आणि हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न. अपील केले. पंच याच्यावर डिस्कस करणार. हर्षद पंच. विनय पंच कुठे गेले? विनय जावा पंच. हर्षदला फ्री कर. पंच विकेट आहे. ओके बॅट कट. आवाज आलाय बॅट कट. पुन्हा एकदा नवीन फलंदाज विनय स्वतः संघ मालक कर्णधार. हा सुद्धा चांगला फुलटॉस चेंडू. कॅच होती परंतु झेल सुटलेला आहे. हॅट्रिक कमावली आहे. एक धाव. आता पुन्हा एकदा अक्षय. पहिलं षटक चालू आहे. सेमीफायनलची लढत चालू आहे. ओहो आणि हा लेग ब्रेक आणि हा सुद्धा झेल. सुंदर झेल. क्या बात आहे. काय गोलंदाजी केले खरोखर. 24 चेंडू आहे. आतापर्यंत 2 धावा झाल्यात आणि 3 गडी मला वाटतं बाद झालेत. ब्लॉगर आहेत ते इशू. अमोल खरोखर चांगली गोलंदाजी करतात. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. एका मागे एक चाललेत. आता तर नवीन फलंदाज आतिश. आतिश भायदे एक जुने जाणते खेळाडू. दोन्ही सुद्धा जुने अनुभव असलेले दोन्ही आतिश आणि विनायक. 2 मिनिटं भाऊ स्टेज खाली करा कारण प्रमुख पाहुणे आता येत आहेत. 2 मिनिटं. ए चिल्लर तो टेबल काढ. विनय हा काढ. एक दोन्ही पण नावाजलेले खेळाडू जुने खेळाडू अनुभव पाहूया. आता संघाला खऱ्या अर्थाने आता गरज आहे. गोलंदाज सागर. दुसरा षटक चालू आहे आणि डॉट चेंडू. पहिल्याच चेंडूवर आपला अनुभव. सागर सुद्धा एक अनुभवी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत एकता 11 संघाकडून. हा सुद्धा मोठा फटका पाहूया. चांगला बाउंड्रीच्या दिशेने जाताना परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झालेले.
एका धावेने धावफलक पुढे सरकते. 3 धावा. दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक चालू आहे. धावा बनवाव्या लागतील आणि हा मला वाटते वाईट जोरात टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडासा ऑफ स्टंप सोडून जातोय बाहेर. पंच शिक्षा ठोठावतात. वाईट चेंडू. 4 धावा झाल्यात. दुसरं षटक चालू आहे. आणि हा मोठा फटका पाहूया. एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाणार, परंतु नाही. एकच धाव. वैभव जरा बघा इकडे. इलेक्ट्रिशियन लाईट गेलाय स्टेजवरचा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा सागर, आतिश यांना आणि पुन्हा एकदा वाईट. सागर सुद्धा अनुभवी गोलंदाज आहेत, परंतु कुठेतरी चेंडूला टन मिळत नाही, कारण विकेट ओली झालेली आहे. 6. दुसरं षटक चालू आहे. 6. 3 चेंडू झाल्यात. एकदा सागर आणि हा मोठा फटका खेळण्याच्या नादात थोडासा स्कोर बाईच्या स्वरूपात 1 रन. स्कोर काय? शेवटचा चेंडू आहे. 7 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट झालेला आहे. षटक संपलंय. 2 षटकाखेर धावफलकावर धावा लागल्यात. 7 धावा. पूर्णपणे जीवदानी लोक संघाला बांधून ठेवलंय ते म्हणजे एकता लिहून संघाने. तर शेवटच्या षटकात मला वाटतं थोडीशी हाणामारी करावीच लागेल. आपली बेंजू पार्टी त्यांना बोल. चला सामना चालू करून घ्यायचा. नवीन बॉलर किरण. मला वाटतं शेवटचं षटक असेल. आताच आमच्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले ते म्हणजे रेणुका सोलंकी मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपली बँजे पार्टी तर्फे खूप खूप स्वागत करत आहोत. रेणुका सोलंकी मॅडम, धन्यवाद. आमच्या या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय आणि काय फटका मारलाय. खरोखर षटकार. विनायक सिसादकर यांच्या बॅट मधून मोठा फटका. खरोखर संघाला गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. आपला अनुभव पूर्णपणे आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, षटकार. 13. आता मात्र कमबॅक केलाय ते म्हणजे जीवदानी इलेव्हन संघाने. गोलंदाजाची हवा काढलेली पहिल्या चेंडूवर, पण गोलंदाजी तेवढेच चांगले आहेत, कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा आणि हा वंडी पुढे आहे चेंडू. काय नाही, आपण डिसिजन नो बॉल नाही. ओके, वंडी आहे. डिक्लेअर आहे. वंडी 14 झाल्यात. 14 धावा आणि आता मला वाटतं शेवटचं षटक चालू आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि बाल बच गे. आता विकेटची परिस्थिती अशी झाली की घसरगुंडी झाले. सांभाळून जरा काळजी घ्या धावताना. कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही असं काही करू नका. हे आमच्या मंडळाला नेहमी सहकार्य करणारे आमचे दीपक
कारभारी साहेब यांना विनंती करतो की आपण रेणुका सोलंकी मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. भाऊ जरा आतून या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विनायक सिसतकर यांनी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका पूर्णपणे कमबॅक केलाय आणि हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. आतिश भाईदे आता काहीतरी करावं लागेल. आणि हा मोठा फटका पाहूया किती धावा मिळतील आणि बाद झोन मध्ये फलंदाज बाद. आणि आता आलेल्या आमच्या इथे 16 विन आहे. 16 रन टू विन आहे. 15 बॉल 16. आता आगमन झालेल्या आमच्या 16 विन रेणुका सोलंकी मॅडम यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी आपण आज स्पर्धा ही पूर्णपणे लाईव्ह बघतोय. या लाईव्हचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे रेणुका मॅडम यांना, कारण त्यांच्याकडून आम्हाला लाईव्ह आलेलं आहे. त्यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे नेहमी सहकार्य करणारे दीपक कारभारी साहेब. त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. धन्यवाद. असंच आम्हाला नेहमी सहकार्य करत राहा आमच्या मंडळाला. या स्पर्धेसाठी लाईव्हची जी आजची सोय केलेली आहे, आपण लाईव्ह युट्यूबवर पाहतोय, ते आम्हाला रेणुका सोलंकी मॅडम यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. आणि आता चालू सामना हर्षद 16चा टार्गेट आहे. 16 हर्षद दिविशा 11 कुठे आहे? 15 चेंडू 16 धाव. दिविशा 11 आलेली आहे टीम. दिविशा 11 आले का? कालची फायनल मध्ये एंटर झालेली. यानंतर तुमचा सामना होणार. दिविशा 11 रेडी आहेत ना? थांबणार नाही. खूप उशीर झालाय. पंधरा चेंडू आणि 16 धावा. आणि आमच्या इथे उपस्थित असणारे आमचे आम्हाला चांगलं सहकार्य लाभले ते म्हणजे वसीम शेख साहेब. वसीम शेख साहेब यांचं स्वागत करायचं. विजय तांबडकर करतो. वसीम शेख साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्या आम्हाला या स्पर्धेसाठी अमूल्य अशी उपस्थिती लाभले. खरोखर धन्यवाद. चला सामना चालू होतोय. लक्ष द्या. भाई जरा साईडला द्या. सामना चालू करायचा आहे. आहे ना तो? मला वाटतं जीवदानी आहे संघाकडून ना, प्रथमच जरा गोलंदाज आतमध्ये या. अक्षय. पहिला चेंडू आणि पहिला चांगला चेंडू. फॉलोअप मध्ये फिल्डिंग केलंय. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा अक्षय, प्रतीक आणि अलंकार अशी जोडी आहे. सलामीची जोडी मैदानात. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. आणि हा चांगला फट. हॅलो, चांगला क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्याच्या नादात फलंदाज बाद. 2 धावा पळून पूर्ण झाल्या असत्या, परंतु कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांचा आणि अशा रीतीने प्रतीक धाव बाद झालाय. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे एकता 11 संघाला. पुन्हा एकदा अक्षय आणि हा सुद्धा चांगला दांडी गोल केले. नवीन फलंदाज आले तसे माघारी परततायत. अलंकार सुद्धा बाद होतोय.
एकदम हाय व्होल्टेज सामना चालू आहे. 15 चेंडू आणि 16 धावांचे टार्गेट आहे. पहिल्या 3 चेंडूवर तर जीवदानी 11 संघाचा छाप राहिलेला आहे. 1 धाव गेले परंतु 2 गडी बाद झालेत. महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिलं षटक चालू आहे. 3 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने कटवलेला वंटी, पडद्याला टच झालेला वंटी. पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. जीवदानी 11 संघ सुद्धा मॅच सोडणार नाही शेवटपर्यंत, कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. हो हो, चांगला कट आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. आता क्या बात है. एक धाव चोरण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. सलगता तिसरा गडी बाद होतोय. एकता 11 संघाचा पहिला षटक संपतोय. दोन धावा झाल्यात. आमच्या स्टेजवर उपस्थित असणारे राकेश बारिया साहेब यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे सभासद मनीष राऊत यांना विनंती करतो. राकेश बारिया साहेब यांचं स्वागत करायचं आहे आमच्या या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी आपल्या मुलाचं सहकार्य लाभलंय. धन्यवाद. आपण आलात. आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 3 गडी बाद झालेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय यांच्या गोलंदाजीतून. आणि आता मला वाटतं दुसरं षटक घेऊन स्वतः संघनायक विनायक. हा चांगला चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण तिकडे. आहा, नो चेंडू, नो बॉल. पहिलाच नो चेंडू. चान्स होता तिकडे. जर हर्षी यांनी जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला असता तर कदाचित धावबाद झाला असता. 2 धावा ऍड होतात स्कोर कार्डवर. ध्यान, चांगला चेंडू तिकडे पळून काढायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देऊ शकतात अशा धावा वाचवाव्या लागतील जीवदानी संघाला. कारण पहिल्या षटकात जी कामगिरी केली तीच कामगिरी आता सुद्धा अपेक्षित आहे. कारण एकता 11 संघाकडे चांगले फलंदाज आहेत. धावसंख्या झालेले 6. हॅलो, पुन्हा एकदा विनायक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता पाहूया, हा सुद्धा चांगला चेंडू आणि पाहूया फलंदाज बाद झाला असता परंतु मिस फिल्डिंग तिकडे जीवदानी 11 संघाकडून. चांगला चान्स होता परंतु चान्स घालवलेला आहे तो म्हणजे जीवदानी 11 संघाकडून. थोडीशी लेझी फिल्डिंग. धावसंख्या झाले 8. पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या. दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. इकडे उजव्या साईडला जी माणसं पब्लिक उभे आहे, प्रेक्षक कृपया प्लीज मागे सरका. लोचन त्यांना जरा मागे सरका. विनय प्लीज. फलंदाज किरण. हाय व्होल्टेज सामना, अटीतटीचा सामना. पाहूया या सामन्यात कोण बाजी मारतोय. नक्कीच पाहायचं आहे. आणि नो बॉल.
पंचांनी नो बॉल केलाय. पंचांनी नो बॉल. काय ते डिस्कस करा. पंच डिस्कस करून निर्णय द्या. कृपया पंचांची वाद घालू नये. पंचांनी काय ते डिस्कस करा आणि योग्य तो निर्णय द्या. ओके. पंच काय एकच रन ना. ओके. धाव संख्या झाले 9. 9. 2 बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. हा. दोन बाकी आहेत. 2. सात बॉल 7. 9 झालेत. 9 दादा. सोळाला बी नाही दादा. 2 बॉल बाकी आहेत. सांग पहिला काय आहे. पहिला नो बॉल. दुसरा डबलचा वाईट. नंतर सिंगल सिंगल. 2 बॉल बाकी आहेत. नो नाही. नो नाही. 7 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी. पाहूया. ह्या सुद्धा ललवा चेंडू. एकच धाव. काही होऊ शकतं. शेवटपर्यंत चांगली फिल्डिंग करावी लागेल जर जुदानी 11ला जिंकायचं असेल आणि एकता 11 संघाला जर विजय प्राप्त करावा लागेल तर एक एक धाव सुद्धा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. आणि हा सुद्धा 1 डे. षटक संपते. आता शेवटचं षटक बाकी आहे. 5 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. 5 चेंडू 5 धावा. चला सामना चालू करून घ्यायचा लवकर. दिविशा 11 आले ना. रेडी आहे. फायनल. कालच्या दिवसामध्ये 12 संघ खेळले. त्याच्यामध्ये दिविशा 11 फायनल मध्ये एंटर झालेली आहे. आता नवीन गोलंदाज अक्षय. 5 धावा डिफेंड करायचे आहेत. 5 चेंडू 5 धावा. आणि पहिला चेंडू नो बॉल. आणि नो बॉल वर 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. 2चा बोनस भेटलेला आहे. तो म्हणजे एकता 11 संघाला 2 धावांचा बोनस. फुक्कट मध्ये 2 धावा. आता 5 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी. अक्षयने अगदी चांगला बोनस दिलाय. आहा. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात वाईट चेंडू जातोय. गोलंदाज चेंज केलेत. योगेश. 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू 2 धावा.
हा हा आणि चांगला फटका. चेंडू जातोय, 2चा फटका होईल का? आणि ते फलंदाज बाद होतोय. 2 धावा. 4 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी. चार चेंडू बाकी आहेत. एकच धाव बनवायची आहे. एकता 11 संघाला. हा सुद्धा फुलटॉस चेंडू आणि हा आता सुद्धा चान्स होता, परंतु एकता 11 संघ विजय होतोय, फायनल मध्ये एंटर करतोय. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक जीवदान 11 आणि गुड लक एकता 11. संजय वावेकर साहेब कुठे असतील तर